नमस्कार, मी अविनाश शेलेकर. पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबीमध्ये आता मी तुम्हाला परवाच्या कुदळवाडी अतिक्रमण कारवाई संदर्भामध्ये बोलणार आहे. खास तो विषय यासाठी घेतलेला आहे, फक्त कुदळवाडीच का अतिक्रमण कारवाई करायची, तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज जवळपास 2.25 लाख बांधकामे मागे जो सर्वे झाला होता त्याप्रमाणे आहेत आणि आताच्या परिस्थितीमध्ये ती जवळपास 3.5 लाखाच्या आसपास आहेत. परंतु कुदळवाडीच का हा प्रश्न आहे. प्रशासन त्याचं उत्तर देत नाही, राज्यकर्ते त्याचं उत्तर देत नाही. काल म्हणजे मंगळवारी मध्यरात्री कुदळवाडीमध्ये पहाटे 2 ते 3च्या दरम्यान कारवाई झाली. साधारण 15 धार्मिक स्थळं त्याच्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच्यामध्ये 4 मशिदी, काही छोटे छोटे मंदिरं असे एक अतिक्रमण त्यात पाडण्यात आली. नंतर आणखीन 15 आहेत ती पाडणार, एकूण 31 आहेत टोटल, ती पाडणार आहेत असं महापौर रवी लांडगे यांनी पण सांगितलेलं आहे. आयुक्तांनी पण सांगितलं की शहरामध्ये अशा प्रकारची अतिक्रमण कारवाई आम्ही सर्वत्र करणार आहोत. मला मुळात तो खोटेपणा त्यांचा आवडत नाही. परिस्थिती कशी आहे, मागे वर्षापूर्वी म्हणजे 7 फेब्रुवारी 2025ला अशाच प्रकारे मध्यरात्री कुदळवाडीमध्ये कारवाई सुरू केली, भल्या पहाटे कारवाई सुरू केली आणि कुदळवाडी 850 एकर जमीन रिक्त केली. 4,500 अनधिकृत पत्रा शेड, त्याला अनधिकृत बांधकाम म्हणा किंवा अतिक्रमण म्हणा, पत्रा शेड, जवळपास 1000 एक लघुउद्योग उद्ध्वस्त करून टाकले, भुईसपाट केलं. राज्यातली नाही देशातली सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई त्यावेळी झाली. त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला होता, फक्त कुदळवाडीच का, त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालेलं नाही. एक अनधिकृत बांधकामाचं समर्थन बिलकुल करता येत नाही, अतिक्रमणाचं समर्थन बिलकुल करता येत नाही, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे, सर्वांचीच भूमिका आहे, कायदा तेच सांगतोय. प्रश्न असा आहे की शहरभर अशा प्रकारची बांधकामं असताना फक्त कुदळवाडीतच कारवाई वारंवार का होते. आता नागरिक तो प्रश्न विचारायला लागलेले आहेत. नागरिक संतापले. एक धार्मिक स्थळांवरती कारवाई कुदळवाडीमध्ये झाली. 31 धार्मिक स्थळ आहेत, त्यापैकी 15 पाडली, 15 अजून पाडणार आहेत, 16 पाडणार आहेत वगैरे वगैरे. शहरामध्ये आज जवळपास 202 उद्यानं आहेत, त्यापैकी 150 उद्यानांमध्ये, मी जबाबदारीने सांगतो, 150 उद्यानांमध्ये इथून तिथून धार्मिक स्थळ आहेत. आताही बांधकामं सुरू आहेत. गेल्या 15 दिवसापूर्वी पूर्णानगर शाहूनगर मधल्या एका उद्यानामध्ये जवळपास 20 गुंठ्याच्या आसपास जे बांधकाम सुरू होतं ते एका धार्मिक स्थळाचं बांधकाम होतं, ते पालिकेने पाडलं. तो राजकीय विषय झाल्यामुळे ते पडलं. पण अशा प्रकारे उद्यानांमधून नंतर त्याशिवाय महापालिकेच्या शहर विकास आराखड्यामध्ये जिथे जिथे रिकामे प्लॉट आहेत त्या ठिकाणी मंदिर आहे, मस्जिद आहे, चर्च आहे, बौद्ध विहार आहे, सगळे धार्मिक स्थळ आहेत. एका धर्माची नाही मी सांगत, सगळे आहेत. जिथे जिथे ज्यांना माहिती आहे ही जागा रिकामी आहे, त्याला कोणी वाली नाही, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही, त्या ठिकाणी सर्रास पत्राशेड टाकलं जातं. नंतर तिथे प्रार्थना सुरू होते, आरती सुरू होते, एखादी मूर्ती आणून ठेवली जाते. नंतर त्या पद्धतीने म्हणजे मुस्लिमांचा असेल तर सुरुवातीला तिथे मदरसा सुरू होतो, नंतर पत्राशेड टाकतात, पक्कं बांधकाम होतं, ते कायमस्वरूपी मस्जिद होऊन जाते तिथे. हे सर्रास सुरू आहे. गेले 20 वर्षामध्ये रेग्युलर हे सगळ्या ठिकाणी पाहतोय मी. शहरामध्ये पूर रेषेमध्ये जी बांधकामं आहेत, 2900 बांधकामांना नोटीस, सर्वेक्षण केलं, 2900 बांधकामांना नोटीस केली, कारवाई 0. शहरामध्ये जवळपास 5 ते 10 हजार पत्रा शेड्स आहेत. रावेतून वाकडलाच फक्त कारवाई होते, हप्ता वसुली झाल्यावरती कारवाई बंद पडते. 3 वेळा आतापर्यंत झालेलं आहे. हे नेमकं गणित कळत नाही. म्हणजे प्रशासन हे पैसे वसुलीसाठी ह्या अशा कारवाई करतात का, कुदळवाडीतच का, हे वारंवार का विचारतो मी. त्याचं कारणच असं आहे, शहरामध्ये मागे सर्वेक्षण झालं होतं, हायकोर्टात केस दाखल झाली होती, जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावेळेस या शहरातली एकूण बांधकामापैकी 1,75,000 टोटल बांधकामं सापडली. 90,000 बांधकामांना MRTP कायद्याप्रमाणे नोटिसा पाठवल्या. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नोटिसा पाठवल्या. त्यातली निम्मी अर्धी प्रकरणं कोर्टात गेली आणि ती उडाली, थोडक्यात ती फेटाळण्यात आली. पुढे काय झालं, काहीही नाही, कारवाई 0. फक्त श्रीकर परदेशी आयुक्त होते त्यावेळेस मोठ्या कारवाया झाल्या, त्याच्यानंतर अशा कारवाया झाल्या नाही. मागे शेखर सिंह होते आयुक्त, त्यांनी कुदळवाडीची कारवाई केली. त्यांना वारंवार प्रश्न विचारतो, दुसरं फक्त कुदळवाडीच का. शहरात अनेक रेड झोन मध्ये बांधकामं आहेत, पूर रेषेमध्ये बांधकामं आहेत, आरक्षित जागांवरती 25,000 बांधकामं आहेत. आरक्षित म्हणजे DP प्लॅन मधल्या विकास आराखड्यातील आरक्षित जागांवरती तिथे कारवाई का करत नाही. त्या तर तुमच्या हक्काच्या जागा आहेत, ताब्यात मिळालेल्या जागा आहेत, तिथे अतिक्रमण झाले, ती पहिली पाडायला पाहिजे होती. काहीही नाही. तेवढ्या पुरतं तेवढं वातावरण निवडण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करणार. आताचे आयुक्त जे आहेत त्यांनी सुद्धा तेच सांगितलं आहे की शहरामध्ये अशा प्रकारची सर्वत्र आम्ही कारवाई करणार आहोत. काही कारवाई होत नाही, हे सगळं दिखावा असतो, फक्त दाखवण्यापुरतं. एक ह्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, याच्यामध्ये अर्थकारण फार मोठं आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जमिनीचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
त्यामुळे जिथं जिथे कुठे अशा रिकाम्या जमिनी असतील किंवा अतिक्रमणयुक्त असतील त्या जमिनी मिळवायच्या आणि त्याच्यावरती टोलेजंग इमारती बांधायच्या, पुनर्वसन प्रकल्प राबवायचे, वेगवेगळे प्रकल्प राबवायचे, बिल्डर बरोबर टायप करायचं, जॉईंट व्हेंचर करायचं, त्यातून शेकडो कोटी रुपये मिळवायचे. हा राजकारणाचा एक फार मोठा धंदा झालेला आहे. मी कोणा एका राजकारणाविषयी बोलत नाही. हे सर्रास सर्व पक्षांमध्ये सर्व आजी माजी नगरसेवक, आमदार, खासदार सगळे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे कुदळवाडीची कारवाई ही त्याचंच एक प्रतीक आहे असं स्पष्ट म्हटलं तरी हरकत नाही. कारण का त्या भागामध्ये अतिक्रमण कारवाई केली, नंतर जे डेव्हलपमेंटची कामं करणार होते अद्यापर्यंत काहीही नाही. मग ती कारवाई केली कशासाठी याचं उत्तर मिळालेलं नाही. म्हणून मी सांगत असतो ही कारवाई सुपारी घेऊन कारवाई केली असं त्यावेळेस म्हटलं होतं. मी आजही तेच सांगतो पुन्हा, ही कारवाई सुपारी घेऊन आहे. देवस्थान वतनच्या, चिंचवड देवस्थान वतनच्या जमिनी तलाठी कार्यालयात तिथे पाहिलं चिखली कुदळवाडीमध्ये किती आहेत, 250 एकर जमीन आहे. चिंचवड देवस्थानच्या महाराजांना विचारलं होतं, ते म्हटले आम्ही ही संपूर्ण यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार ना, आमच्या जमिनीचा ताबा आम्हाला मिळावा म्हणून प्रयत्न करणार, काही झालं नाही. महार वतनाच्या जमिनी किती आहेत, त्या जवळपास 150 एकर आहेत. त्याच्यावरती अतिक्रमण, त्याच्याविषयी पुढे काहीच नाहीये. गायरान जमिनी किती आहेत, शहराच्या आजूबाजूला जी गावं शहरात आलेली आहेत त्या गावांच्या गायरान जमिनीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण आहेत. कोणीही त्याच्यावरती लक्ष देत नाही. खरं तर प्रायोरिटी अतिक्रमण कारवाईची तिथे असायला पाहिजे. पूररेषेतली बांधकाम आहे तिथे असायला पाहिजे होती. MIDC मधल्या आरक्षणांच्या जागेवरती तिथे पहिली कारवाई व्हायला पाहिजे. PMRDA, पूर्वी इथं PMRDA पिंपरी चिंचवड नवनवीन विकास प्राधिकरण होतं, ते आता विसर्जित झालं. जे अनडेव्हलप आहे जमीन, मोकळ्या जमिनी, त्या सगळ्या PMRDA कडे गेल्या आणि जे अतिक्रमण झालेलं खरकट सगळं आहे ते महापालिकेच्या गळ्यात पडलेलं आहे. ॲक्वायर लँड मधल्या संपादित जमिनीवरच्या त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, ती कारवाई होत नाही. 250 अतिक्रमण अशी आहेत, 250 आरक्षणांवरती अतिक्रमण आहेत. ती पहिली ती वास्तविक महापालिकेची हक्काची जमीन, ताब्यातली जमीन, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, ती कारवाई होत नाही. ही कारवाई करण्यामागचं नेमकं अर्थकारण जे आहे ते त्यातलं जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. बिल्डर, राजकारणी, काही जमीन दलाल आणि भूमाफिया हे सगळे मिळून अशा प्रकारे आता जे शहरातले SRA प्रोजेक्ट हे त्याचं आता उत्तम उदाहरण आहे. कुदळवाडी कारवाईच्या निमित्ताने ह्याचा समग्र असा आढावा घ्यायला पाहिजे. खरं तर याच्यावरती अभ्यासपूर्ण विवेचन करण्यासारखं बरंच काही आहे, परंतु उत्तर अद्याप मिळत नाही. कुदळवाडीची कारवाई का? माझं म्हणणं स्पष्ट आहे, हे फक्त एक अर्थकारण आहे. हिंदू मुस्लिम हा त्याला रंग दिलेला आहे. जो काही दंगा झाला तो अत्यंत चुकीचा होता. दगडफेक करणं चुकीचं आहे. जे काय आहे ते कायद्याप्रमाणेच व्हायला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. फक्त अतिक्रमण कारवाई, अनधिकृतची कारवाई करताना तुम्ही सिलेक्टिव्ह कारवाई जे महापालिका प्रशासन करते, राज्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे जी कारवाई करते ती चुकीची आहे. म्हणून लोकांना प्रशासन हे सुपाऱ्या घेऊन कारवाई करतं काय अशी शंका मध्ये संशय येतो, तो आरोपही होतो सर्रास. या पुढच्या काळामध्ये किमान प्रशासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारची सिलेक्टिव्ह कारवाई होता कामा नये. कारवाई करायची तर सर्रास करा. आता सुद्धा अनधिकृत बांधकामाविषयी जी शहरामध्ये वेगवेगळ्या 8 प्रभागांमध्ये कारवाई चालू आहे, काही मोजक्या प्रभागामध्ये कारवाई चालू आहे, बाकी प्रभागामध्ये धो अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. आयुक्तांचा नेमका हेतू काय तो समजत नाही. कुदळवाडी कारवाई कशासाठी याचं उत्तर आयुक्त साहेब तुम्ही द्या. धन्यवाद.